ज्यांचं लाडक्या बहिणींचं काही कागदपत्रानुसार हे आहे, तर मी परवाच सांगितलं आहे सभेमध्ये की मी नगराध्यक्ष झाल्यावर नगर परिषदेमध्ये स्वतंत्र कक्ष उभा करणार आहे की ज्यांचे काही डॉक्युमेंटेशन किंवा काही त्रुटी राहिल्या असतील त्या मी नक्कीच पूर्ण करेल. कीच मी महिलांना रोजगार प्राप्त करून देणार बचत गटाच्या माध्यमातून. ज्या महिला घरगुती घरात काम करतात, आत्ता मी प्रचार दौऱ्या बऱ्याच महिलांनी मला सांगितलं की मॅडम आम्हाला रोजगार उपलब्ध नाही, तर मी रोजगारासाठी कार्यशाळा देऊन त्यांना तयार करणार आणि त्यांनी केलेल्या वस्तूंसाठी कशी बाजारपेठ उपलब्ध होईल तेही त्याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. पण एक 7-8 दिवस झाला आपण होम टू होम प्रचार करताय, तर प्रत्येक महिलांची भेटीगाठी घेतल्या, महिलांनी तुम्हाला समस्या सांगितल्या असतील, तर नक्की काय समस्या सांगितल्या आणि तुम्हाला काय करावंसं वाटते महिलांसाठी? तर मी आत्ताच सांगितलं आहे की बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिलांना रोजगार नाही आहेत त्यांच्यासाठी मी प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षण दिल्यानंतर सुद्धा त्यांनी ज्या वस्तू निर्मिती केल्या आहेत त्यांच्यासाठी बाजारपेठ नक्कीच उपलब्ध करून देईल. आणि तरुणींसाठी काय उपाययोजना किंवा त्यांच्या शिक्षणासाठी काय? तरुणींसाठी स्किल केंद्राची एक स्किल डेव्हलपमेंट म्हणून येत आहे, त्यासाठी मी त्यांना तो एक प्रशिक्षण उपलब्ध करून देईल. आपल्या अकलूजमध्ये MPC UPC करणाऱ्या मुलांसाठी काहीच नाही आहे, तर त्यांच्यासाठी काय म्हणता येईल त्याला अभ्यासिका उभा करून. प्रभाग 2 मधून मी स्नेहा महादेव कावळे. आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि आता आपण जिथे उभे आहोत तो एरिया आहे आकलाई कॉर्नरचा. आणि प्रचारादरम्यान सगळ्यात मोठी समस्या जी आमच्या समोर आली आहे ती म्हणजे येथील जनतेत असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. जे पिण्याचं पाणी प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक कारणासाठी आवश्यक आणि मूलभूत गोष्ट आहे, जगण्यासाठी आवश्यक असणारी हा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवणं हा आमच्या उमेदवारीचा हा पहिला अजेंडा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या रस्त्यांची असणारी म्हणजे रस्त्याची कामं करणं, कारण का रस्ता चालताना कळतंय की असा इतका रुंद रस्ता आहे हा की फक्त 2 व्हीलर इथून 1 ते 2 जाऊ शकतात. मग प्रश्न पडतो की 4 व्हीलर जर इथं आणली तर इथून ते जाणार कशी? त्यामुळे जनतेचा हा रस्त्याचाही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही पूर्णपणे करू. त्यासाठी जनतेने आम्हाला एक संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्न करू.